एप्रिलपासून SIR चालू होणार आहे. तर मी प्रमुख नेत्यांना, सेक्युलर पार्टीचे नेत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे, की आपण एक जॉइंट ॲक्शन कमिटी करू. जेणेकरून जी आपल्याला नियोजन करायचं आहे, कार्यकर्त्यांची ट्रेनिंग करायचं आहे, सिव्हिल सोसायटीला जोडून घ्यायचं आहे, लोकांपर्यंत अवेअरनेस करायचं आहे, ते एकत्र होऊन करू. ज्या पद्धतीने बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये, आसाममध्ये, वेस्ट बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा त्यांचे नेत्यांची कॅम्पेन चालू आहे आणि मायनॉरिटीज असो किंवा दलित असो किंवा ओबीसीज असो, त्यांचे नाव वगळण्याचं जे काम चालू आहे, त्याला फेस करण्यासाठी एक जॉइंट ॲक्शन कमिटी करण्याची गरज आहे. होळीबद्दल राजकारण सुरू आहे. त्यावर आपली काय? आता काय म्हणू मी तुम्हाला, होली असो किंवा कोणताही त्योहार असो, त्याला धर्माशी जोडणं हे बरोबर नाही आहे. मला असं वाटतंय आपण एक चांगला फेस्टिवल आहे आपला, ते सेलिब्रेट करू आणि याची पाठीमागेचं राजकारण विसरून सेलिब्रेट करू. भाईचारेचा हा एक आपला जे आहे फेस्टिवल आहे, तर ते आपण सेलिब्रेट करू. अशी माहिती समोर येत आहे की बीएसटी जे बस आहे त्याला प्रायव्हेट करणार आहे. त्याच्यावर प्रायव्हेटायझेशनचा धोरण BSTमध्ये 10 वर्षापासून चालू आहे. रिक्रुटमेंट नाही करणं, नवीन बसेस नाही घेणं, हे सगळं चालू आहे. हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात, मुंबईमध्ये खास तर BST जे आहे ना, हे एकदम म्हणजे लाईफलाईन आहे सर्वांची. तर त्याला सबसिडी देणं गरजेचे आहेत. हेच मी म्हणणार आहे, की त्याला तुम्ही बल द्या, पैसे द्या आणि गोरगरिबांचा ट्रान्सपोर्ट चालू ठेवा, हेच मी म्हणणार.